खरं सांगू तुमच्यासोबत मला इतकं छान वाटलं ना. अरे आता कोण आलं? रचना. अरे वहिनी तुम्ही? हा, रचना कुठे गेली? अं, या ना, बसा ना, सांगतो. रचना, अं, अगं बघा ना, मी आलीये. अहो ऐका ना, रचना ना थोडी बाहेर गेली. बाहेर गेली? हा, तिचं एक काम होतं त्याच्यासाठी गेली. आता ती पण आज आमचं ठरलं होतं, 2-3 दिवसापूर्वीच ठरलं होतं की आज आम्ही दोघं जण ना मॉलला जाणार आहेत. अं, कारण की मॉलला सेल लागलायत ना लेडीजचा. अच्छा. हा, अहो 150-200 रुपयाला इतक्या भारी भारी साड्या आल्या आहेत. म्हटलं एकदा बघून घेऊ, आपल्या क्वालिटीच्या असल्या तर मग घेऊन येऊ. तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण तिला ना एक अर्जंट डॉक्युमेंट सबमिट करायचा होता. तरी ती किती वेळात येईल हो? आता ती ना डायरेक्ट संध्याकाळीच येईल. कारण संध्याकाळी? म्हणजे थोडी लांब गेली ना. मी एक काम करते, तिला फोन लावते. अहो कशाला फोन लावताय, येईल ना संध्याकाळी आता ती डायरेक्ट. आणि बसा तुम्ही, मी चहा घेऊन येतो, चहा आणि पाणी आणतो. अहो अहो, बसा मी बसा जाते ना बसा. आता. नाही नाही, बसा. अहो पहिल्यांदा आले तुम्ही घरी, असं काय करता? नाही सांगते तरी चहा ठेवायला गेले. खरं रचनाचा नवरा म्हणजे एक नंबर आहे बरं का. तितकी तारीफ करते तिच्या नवऱ्याची दरवेळेस. मला तर माझ्या नवऱ्याबद्दल काय सांगता बी येत नाही. माझा नवरा असा टकला टुकला, अजून घामाचा वास येतो नुसता गंधपटक, तोंडाचा वास येतो ते वेगळं. डोक्याला असता नाही माझ्या नवऱ्याचं. हे घ्या. थँक्यू, याची काही गरज नव्हती, पण तुम्ही आता. नाही अहो, कसं आहे माहिती आहे का, आता कोणीतरी पाहुणं म्हणून आलं ना घरी, तर चहा पाणी द्यावं लागतं ना. असंच कस काय जाऊ देणार आहे तुम्हाला? अहो खरं सांगू दाजी, तुम्ही तुमचं तरी चांगलं आहे स्वभाव. माझ्या नवऱ्याला बघशाल ना, अहो कोणी पाहुणे आले ना, ते पुढच्या रूम मध्ये बसलेले असतील ना, उठून मागच्या रूम मध्ये जातील आणि त्या पाहुण्यांना तिथंच बसू देतील. बिचारे पाहुणे अखड होऊन 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 निघून जातात शेवटी. पण ते ना चहा विचारता ना पाणी. हे बघा कसं आहे आता, प्रत्येकाचे एक रूल्स म्हणजे शिकवण वेगवेगळे असते ना. आता माझी बायको मला सांगत असते नेहमी, नाही का रचना, की कोणी पण घरी आलं ना, चहा पाणी दिल्याशिवाय पाठवायचंच नाही. छान शिकवते हा तुमची बायको मग. आता उलट ती घरी नाही, नाही तर ते काहीतरी लावता ना, ते केल्याशिवाय पाठवत नाही. हळदी कुंकू. हा हा. अहो काय चहा ठेवला होता तुम्ही, एक नंबर डायरेक्ट. म्हणजे असं ते गवती चहाची चव आणि परफेक्ट अद्रक टाकलेलं. मला ना असाच चहा लागतो. पण माझ्या नवऱ्याने कधी आयुष्यात मला चहा पाजला असेल त्याच्या हाताने तर बापरे. अहो आता मला नाही का सवय, रोज सकाळी मी चहा ठेवतो ना. तुम्ही चहा ठेवता रोज? हा, रोज सकाळी. आणि रचना? मग ती स्वयंपाक करते ना. अरे वा, हा. खरं यार तुमचा म्हणजे एकदम म्हणजे परफेक्ट नवरा, परफेक्ट हस्बंड भेटलाय तिला. तसं तुम्ही सुंदर दिसता हो. थँक्यू. नाही म्हणजे छान दिसतात, साडी वगैरे मस्त आहे आज घातलेली तुम्ही. हा, तुम्ही पण खूप हँडसम दिसता बरं का. म्हणजे असं तब्येत वगैरे, अजून ते बॉडी. हा, ते आता कसं आहे, खानपान व्यवस्थित सगळं काही, त्याच्यामुळे ते आता मेंटेन आहे मी सगळं, नाही का. हा, तुम्ही पण तसं खूप मेंटेन आहे, फिगर वगैरे छान आहे. मेंटेन? अहो जाडी झाली मी पूर्ण. माझ्या नवऱ्याला किती दिवसापासून सांगते जिम लावून दे मला, पण त्याला ना समजतच नाही, जिम लावूनच देत नाही मला अजिबात. नाही नाही अहो, म्हणजे मेंटेन आहे तुम्ही, मला तर काही वाटत नाही जिम नाही लावायचं. हो, ते साडी घातली त्याच्यामुळे दिसत नाही एवढं, पण ड्रेस घातला ना असं तब्येत दिसून येते माहिती का. अच्छा. तसं तुम्ही आज जॉबला नाही गेले?
नाही, आज सुट्टी होती ना मला. अच्छा. हा. बघा, आणि तुमची सुट्टी असल्यावरती तुमची बायको बाहेर फिरते. तुमच्यासोबत टाइम स्पेंड केला पाहिजे तिने. नाही नाही अहो, आम्ही दोघं जण बाहेर जाणार होतो आज. पण मग मग तिला एक अर्जंट काम आलं, एक डॉक्युमेंट सबमिट करायचा होता. अच्छा. हा, तर मग ती मला बोलली की चला तुम्ही. पण मी म्हटलं माझं काही कामच नाही, उगाच तिथं उन्हात आणत कशाला. हे मी ठेवून देते. मी ठेवतो ना. तुम्ही कशाला ठेवता, मी ठेवतो. बाई, हिचा नवरा किती छान आहे अंगावर. हिच्यासोबत जर एकदा मला काही करायला भेटलं ते किती मजा येईल नाही का. म्हणजे कसा तब्येतशीर आहे, एकदा ट्राय करून बघते. तसं माणूस आहे, कशाला नाही म्हणणार आहे. अहो, काय झालं? काय नाही हो, विचार करत होती तुमच्याबद्दल. अच्छा. ठीक आहे, मग आता रचना तर संध्याकाळीच येईल. मग मी जाऊ का आता? नाही नाही अहो, तसं काही नाही. आता मी पण घरी एकटाच आहे. अजून थोड्या गप्पा मारू आपण. मारा ना मग गप्पा. बरं ऐका ना, हं? आज तुमची सुट्टी आहे, मग तुम्हाला रोमॅन्स वगैरे करायचं मन नाही झालं का बायकोसोबत? अहो झालं, पण आता तिचं काम निघालं ना, त्याच्यामुळं आता डायरेक्ट संध्याकाळीच. मग तुमचं काय बाहेर नाही नाही अहो, कुठं बाहेर. लय प्रेम करता ना तुम्ही तुमच्या बायकोवर. हा. पण जर तुम्हाला एखादी बाई अशी भेटली जी खूप सुंदर असेल रचनापेक्षा, आणि तिने जर तुम्हाला स्वतःहून ऑफर टाकली, तर तुम्ही काय म्हणाल तिला? आता हे बघा, माझ्यापासनं काही लपवू नका. मला सरळ सरळ सांगू शकता तुम्ही. कसं आहे, तुमच्या मनातल्या गोष्टी तुम्ही मला सांगा, माझ्या मनातल्या गोष्टी तेव्हा मी तुम्हाला सांगेन ना. काय म्हटले असते? हे बघा, आता रचनापेक्षा जर सुंदर भेटली तर म्हणजे तेव्हा मी विचार करेल. काय तुम्ही पण दाजी, एवढी सुंदर बाई भेटली तुम्हाला. आता समजा मीच भेटली तुम्हाला, तर काय करशाल? तुम्ही हा, हो म्हणेल मी. हो. अं, तसं नाही काही. नाही नाही, समजलं मला. मग म्हणा ना मला हो. काय? लय वैतागली हो मी माझ्या नवऱ्याला. हा ना, मला नाही का, मला पाहिल्यानंतर ना असं कसं तरी व्हायला लागलं, गुदगुल्या व्हायला लागल्या अंगात. आणि तुमच्यासोबत मला ना थोडा टाईम घालवायचा होता. टाईम? हो. म्हणजे आता तुम्हाला कसं सांगू, समजून घ्या ना. मला तुमच्यासोबत प्रेम करायचं एकदा. प्रेम? हां. का तुम्ही नाही म्हणताय का? नाही नाही अहो, नाही. कसं काय म्हणणार आहे? म्हणजे हे बघा, ह्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या आपल्या दोघांमध्येच राहतील. मी कधीच रचनाला कळू देणार नाही. रचनाला काय कोणालाच नाही कळू देणार. तुम्ही पण तुमच्यापर्यंतच ठेवा. कसं आहे, रोज रोज बायकोसोबत प्रेम करून ना, बायकोवरून मन भरून जातं. मध्येच थोडंसं कैरीची फोड खातो ना आपण जेवणासोबत, हां. तसं जर दुसरी टेस्ट आली ना मध्येच, मग तेव्हा जेवणाला परत इंटरेस्ट वाटतो. समजलं का तुम्हाला काय म्हणते मी? म्हणजे रचना म्हणजे जेवण आणि मी म्हणजे कैरीची फोड. तर ठीक आहे. चालतंय ना तुम्हाला? हो. मग आता घरी कोणीच नाही आहे. हा. चला हो, चला. या.
खरं सांगू तुमच्यासोबत मला इतकं छान वाटलं ना, कधी माझ्या नवऱ्यासोबत एवढं छान वाटलंच नव्हतं मला. तुम्हाला जर कधी परत गरज पडली ना माझी, तर मला फोन करून देत जा. हो, आता फोन करायची काय गरज आहे? तुम्ही बाजूलाच राहता ना. म्हणजे बाजूच्या बिल्डिंगमध्ये राहते ना, तर थोडंसं फोन करून दिला की मग मी येऊन जात जाईल. ठीक आहे, चालेल. ठीक आहे ना? हो. आणि सुट्टीच्या दिवशी रचनाला बाहेरच पाठवत जा. तुम्हाला सांगितलं ना, कैरीची फोड. चला येते मग मी. हो. बाय. बाय. खरंच खूप भारी वाटलं बरं का यांच्यासोबत. आता ना असंच मी येत जाईल अधूनमधून.